विदर्भासाठी ठोस वन्यजीव संरक्षणाची मागणी. वन्यजीव संरक्षण दुरुस्ती विधेयक 2026 वर विधान परिषदेची चर्चा करताना आमदार संजय खोडके यांनी विदर्भातील वन्यजीव संरक्षणासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली. या विधेयकाला पाठिंबा देताना त्यांनी सांगितले की विदर्भात राज्यातील सर्वाधिक वनक्षेत्र असून ताडोबा, पेंच आणि मेळघाटासारख्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वन्यजीव आहेत. त्यामुळे या भागांसाठी विशेष नियोजन आवश्यक आहे. आपण जर आता पाहिलं की 1-2-4 दिवसाच्या आधी तुमचे जे श्रीनिवास रेड्डी मुख्य वन संरक्षक आहे त्यांनी या वन संरक्षण निधीच्या संदर्भात जे वाटप केलेलं आहे, आपण जर तो वाटपाचा जर क्रम पाहिला तर त्याच्यात पुण्याला 17 कोटी रुपये दिले, कोल्हापूरला 14 कोटी रुपये दिले, नाशिकला 19 कोटी रुपये दिले, ठाण्याला 5 कोटी रुपये दिले आणि विदर्भाला 1 रुपयाही दिला नव्हता. आणि आता कुठं ज्यावेळेस लोकप्रतिनिधी म्हणा, पेपर म्हणा, माध्यमामध्ये आल्यानंतर 2 कोटी रुपये त्यांना दिले, पण ते अजून वितरित झाले नाही. माझं म्हणणं असं आहे की जर विदर्भामध्ये सर्वात जास्ती वनं आहे, आपण जर पाहिला ताडोबा असेल, टेपेश्वर असेल, मेळघाट असेल आणि अजून बाकीचे जे वन पाळण्याचे क्षेत्र आहे, आमच्या अमरावतीला पोहरा आहे, त्या पोहराला लागून शहरामध्ये जवळपास रोज वेगवेगळ्या एरियामध्ये तुमचे बिबटे येत आहे. तिथले सर्व निधी आपण अमरावतीला 7 कोटी रुपये त्याचा व्याजाचा निधी तुमच्याजवळ होता, तो उचलून तुम्ही जुन्नरला दिला, बाकीचा उचलून जुन्नरला दिला. माझी एवढीच विनंती आहे की आत्ता काल परवा जो निर्णय तुमच्या मुख्य वन संरक्षकांनी घेतला आहे त्याच्यात दुरुस्ती करण्याची गरज आहे. एवढंच या निमित्तानं मी आपलं मानतो आणि बिलाला पाठिंबा देऊन माझे 2 शब्द संपवतो. विदर्भातील पोहरा जंगलासारख्या भागात वन्यजीव शहरात येण्याची घटना वाढत असल्याने तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.